संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना घडली ती उरणमध्ये। उरणच्या यशस्वी शिंदेला अतिशय क्रूरपणे संपवण्यात आलं। गुरुवारपासून यशस्वी घरातून बेपत्ता होती। त्यानंतर शुक्रवारी तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावरती आढळून आला। अत्यंत क्रूरपणे दाऊद नावाच्या संशयित व्यक्तीने तिची हत्या केल्याचा आरोप आहे। आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे। त्याला कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आलंय। बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर दाऊद शेख याला कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आलंय। कर्नाटकच्या शहापूर जिल्ह्यातल्या गुरबलगा इथून त्याला अटक करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलीस आता दाऊद शेख याला नवी मुंबईच्या दिशेनं घेऊन येत आहेत। पोलिसांना चकवा देत असलेला दाऊद अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याला आता कर्नाटकमधून नवी मुंबईला आणलं जात आहे। दरम्यान जर अटक झाली नसती तर दाऊदचा प्लॅन काय होता याबाबत देखील माहिती समोर आली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाऊदच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीकडून दाऊद शेख हा कर्नाटकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। तो कर्नाटकमधून केरळला जाणार असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली। मात्र त्यापूर्वीच मोठ्या शिताफीनं पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन दाऊदच्या मुसक्या आवळलेल्या आहेत।